मंडळी, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, ते म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, नागरिकत्व सुधारणा कायदा. तर त्याच्या आधी सर्वप्रथम लुक बघून घ्या. हे गळ्यातलं आहे मस्त असं ह्याचं ऑक्सिडाइज्ड, त्याला मी काळ्या मण्यांमध्ये ओवून घेतलेलं आहे पदक. आणि ही जी साडी आहे ना, ही ओरिसाची खासियत असणारी संबळपुरी साडी आहे. याच्यावरती कोणार्क टेम्पल जे आहे, सूर्यमंदिर आहे, त्याच्यावरचा जो रथाचं चाक आहे, ज्याच्या त्या आऱ्या आहेत सगळं दाखवणाऱ्या, तर ते आहे. याला मस्त गोंडे आहेत. अशी ही हँडलूमची साडी आहे. काय म्हणतात त्याला, असा करवंदी, जांभळा आणि काळा अशा कॉम्बिनेशनमध्ये, आणि मस्त घड्याळ आहे. हे जे हँडलूमचं हे असतं ना, काम असतं ना, ते आपण सगळ्यांनी या साड्या ॲप्रिशिएट केल्या पाहिजे. आणि याच्यावरती घातलेलं ब्लाऊज आहे हे रेने या ब्रँडचं रेडीमेड ब्लाऊज आहे, ज्याला हाताला आणि गळ्याला असं एम्ब्रॉयडरी आहे. पण छान आहे, मस्त. पूर्ण लुक एकदा बघून घ्या, कशी वाटते ते सांगा, आणि मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला. 1:10. तू मागे एकदा. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. शहाणे करून सोडावे सकळ जण या उक्तीने आजचा हा व्हिडिओ करते आहे. आपल्याला थोडीशी कायद्याची पण माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ आहे. तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा, हा 2024मध्ये लागू झाला. तर हा कायदा काय आहे ते सांगते. CAA म्हणजे अर्थातच नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये 3 देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 म्हणजे भारताच्या बाजू असणारे हे जे शेजारचे देश आहेत, या 3 देशातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याबाबत हा कायदा आहे. धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून पळ काढलेल्या म्हणजे थोडक्यात स्थलांतरित झालेल्या लोकांना भारतामध्ये नागरिकत्व मिळेल अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे. हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख अशा या 6 प्रकारच्या धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व कायद्यामध्ये नागरिकत्व देण्याचा हा प्रयत्न आहे, या कायद्यातून केला जाणार आहे. सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला किमान 11 वर्ष भारतामध्ये राहणं हे बंधनकारक आहे. म्हणजे भारतात कमीत कमी 11 वर्ष तरी तो राहिला पाहिजे. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे ही अट शिथिल होऊन 6 वर्षांवरती येणार आहे. म्हणजे थोडक्यात नागरिकत्व कायद्यामध्ये ह्याच्यामध्ये ही जी 11 वर्षांची अट आहे ही 6 वर्षांवरती आली. म्हणजे 6 वर्ष तरी तो व्यक्ती भारतामध्ये राहिला पाहिजे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून 31 डिसेंबर 2014 पूर्वी जे लोक भारतात आलेले होते त्यांना कायमस्वरूपी नागरिकत्व दिलं जाणार आहे. यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख अशा समाजाच्या नागरिकांचा समावेश आहे. तर असा हा CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा, याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. यापूर्वी सुद्धा या कायद्यामध्ये म्हणजे भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये काही बदल करण्यात आले होते, जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररित्या सोयीचं पडेल. याच कायद्यातील एका तरतुदीनुसार भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं. तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा परत त्यांना हे करण्याची, स्थलांतरित करण्याची, प्रशासनाने ताब्यात घेण्याची सुद्धा तरतूद होती. जर समजा ते मायदेशी जायला तयार नसतील तर अशा वेळेला त्यांना ताब्यामध्ये घेणं म्हणजे थोडक्यात त्यांना बंदी काय म्हणतात त्याला, हे जे ह्याच्यावरचे रेफ्युजीज असतात ना, तर त्यांना बंदी करणं ह्याची पण तरतूद होती. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 काय आहे? हा नागरिकत्व कायदा म्हणजे सिटिझनशिप ॲक्ट हा 1955चा हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक असा कायदा आहे. आणि ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अटींची माहिती तर या कायद्यामध्ये आत्तापर्यंत 5 वेळेस दुरुस्ती करण्यात आलेली आहे. 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015 अशा प्रकारे 5 वेळेस या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. कुठली व्यक्ती आपलं भारतीय नागरिकत्व गमावू शकते? तर 3 प्रकारचे. जेव्हा कुणी स्वइच्छेने
नागरिकत्वाचा त्याग करण्यास इच्छुक असेल, म्हणजे त्याला स्वतःहूनच तो सिटिझनशिप त्याची सोडून द्यायला तयार असेल, तेव्हा जेव्हा कुणी दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारतं, म्हणजे इतर देशांचं नागरिकत्व जेव्हा एखादी व्यक्ती स्वीकारतं, तेव्हा ती भारताची सिटिझनशिप त्याला सोडून द्यावी लागते. जेव्हा सरकार कुणाचं नागरिकत्व रद्द करतं काही कारणांमुळे, जेव्हा जे काही कैदी असतील किंवा जे काही लोक असतील जे देशाच्या विरुद्ध असे कृत्य करत असतील, म्हणजे देशद्रोहाचे कृत्य करत असतील, तर अशा वेळेला सरकार स्वतःहून त्याचं नागरिकत्व रद्द करतं. तर अशा प्रकारे म्हणजे दहशतवादी कारवाया करत असतील तर अशा प्रकारे हे नागरिकत्व रद्द होऊ शकतं व्यक्तीचं, आणि ह्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. कुठलंही विधेयक जे असतं ना, ते एका सरकारच्या कार्यकाळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत होऊन आणि मग ते राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं. आणि तसं करण्यामध्ये पूर्वी सरकारला यश आलेलं नव्हतं आणि निवडणुका झाल्या, म्हणून आता 2024 मध्ये ते संमत झालं आणि 2024 पासून CAA हा लागू झाला. आणि त्यानंतर ह्या राष्ट्रपतींच्या सहीने त्याला कायद्याचं रूप येतं, हे तर आपल्याला माहिती आहे ना. तर अशा प्रकारे हा CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा आहे, ज्यामध्ये या कायद्यामध्ये पुन्हा एकदा सांगते, या कायद्यामध्ये 3 देशातल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे या 3 देशातले जे अल्पसंख्याक आहेत, जे 6 वर्षांपेक्षा जास्त वर्ष हे भारतामध्ये राहत आहेत, ही कारण त्याच्यामधली अमेंडमेंट आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशातले अल्पसंख्याक यांना नागरिकत्व देण्याबद्दलचा हा कायदा आहे. कारण पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे मुस्लिम देश आहेत, त्यांची हे जे आहे ती मुस्लिम आहे. आणि अशा वेळेला तिथले अल्पसंख्याक जे आहेत ते अल्पसंख्याक कोण कोण आहेत, तर ते हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख असे 6 प्रकारचे धार्मिक अल्पसंख्याक आहेत. तर अशा वेळेला त्यांचा जो छळ झालेला आहे धर्मावरनं, त्यांच्यावरती धर्मांतराचे जे बंधन येतात, त्यांच्यावरती जो छळ होतो, त्यांच्यावरती जे अत्याचार होतात, त्याबद्दल त्यांना सुरक्षितता मिळावी आणि त्या कारणाने ते भारतात आलेले असतात आसरा घेण्यासाठी, तर त्यांना सुरक्षितता मिळावी आणि त्यांना भारताचं नागरिकत्व मिळावं, म्हणून या कायद्यामध्ये म्हणजे भारतीय काय म्हणतात नागरिक कायदा 1955 याच्यामध्ये दुरुस्ती होऊन आणि 2024 मध्ये तो संमत झाला आणि ती सुधारणा झाली आणि अशा प्रकारे ह्या व्यक्तींना भारताचं नागरिकत्व देण्यात येतं, है ना. तर अशा प्रकारे हा कायदा 31 डिसेंबर 2000 पूर्वी आलेल्या भारतामध्ये जे लोक आलेले आहेत, पळून आलेले आहेत, काही ना काही कारणाने स्थलांतरित झालेले आहेत, तर त्यांना इथे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळण्यासाठीचा हा ऍक्ट आहे. याला CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा असं म्हणतात. चला तर मग अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सहित पुन्हा एकदा भेटूया.